नमस्कार. मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. उन्हाळा चालू झाला आहे. शरीरातील पित्त वाढतंय. ते पित्त शमन करण्यासाठी मी करते आहे मुगाचे लाडू. गॅस चालू केला आहे. कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 3 वाट्या मूग मी भाजून घेते आहे. तेल, तूप काहीही न वापरता मी मूग भाजून घेणार आहे. जसजसे मूग भाजतील तसतसा त्याचा रंग बदलत जातो आणि खमंग वास सुटतो. मी आता मूग खाली काढून घेते आहे. हे मूग भाजून घेण्यासाठी मला 4 मिनटं लागलेली आहेत. त्याच कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. आणखीन काजू, बदाम, पिस्ते मी त्याच्यामध्ये तळून घेते आहे. हलकासा रंग बदलला की आपल्याला काजू, बदाम काढून घ्यायचे आहेत. ह्याचा क्रंच लाडवामध्ये खूप छान येतो. काजू बदाम मी खाली काढून घेते आहे. अजून 1 चमचा साजूक तूप मी कढईमध्ये घातलेलं आहे. थोडासा गॅस वाढवला आहे आणि तूप पातळ करून घेतलं आहे. गॅस परत बारीक करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी डिंक तळून घेते आहे. उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे आणि अजूनही सांधेदुखी, कंबरदुखी हा त्रास लोकांना चालू आहे आणि म्हणून मी याच्यामध्ये डिंक घातलेला आहे. आपला डिंक सगळा तळून तयार झालेला आहे. तो मी खाली एका बाउलमध्ये काढून घेते आहे. भाजून गार केलेले मूग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा जाडसर असा रवा काढून घेते आहे. किती छान झाला आहे बघा रवा आणि त्याचा रंग पण पिवळसर आलेला आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डिंक आणि तळलेले काजू बदाम घालून घेते आहे आणि त्याची पूड करून घेते आहे. आपली छान अशी पूड तयार झालेली आहे. गॅस चालू केलेला आहे. कढई तापत ठेवलेली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि मुगाचा जाडसर असा रवा मी त्याच्यामध्ये घालून घेते आहे. रवा भाजताना आपल्याला जसं जसं तूप लागेल तसं तूप घालत जायचं आहे. मी आता 1 चमचा तूप घातलेला आहे. रवा छान भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर. परत 1 चमचा साजूक तूप घालून घेते आहे. आपला रवा छान भाजून होतो आहे. त्याचा रंग पण बदलायला लागलेला आहे. पण अजून थोडं मिश्रण कोरडं वाटते म्हणून मी साजूक तूप अजून 1 चमचा घालून घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घालू शकता. लाडू म्हटलं की तूप आलंच. रवा छान भाजून होतो आहे आपला. रंग पण बदललेला आहे. खमंग वास सुटलेला आहे. मस्त आपले लाडू अगदी खमंग खरपूस असे होणार आहेत. मुगाचा रवा मी खाली ताटीत काढून घेते आहे. त्याच कढईमध्ये मी 1-2 चमचे खारीक पावडर घेतली आहे. ती थोडीशी गरम करून घेते, भाजून घेते आहे. खारीक मी खाली वाटीमध्ये काढून घेते आहे. गॅसवरील कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातले आहे. आणखीन 2 वाट्या गूळ घातलेले आहे. आपले मूग 3 वाट्या होते. रव्यावर मी वेलदोड्याची पूड, जायफळाची पूड, आणखीन खारीक पावडर घालून घेतलेली आहे. काजू, बदाम आणि डिंक यांची पावडर घालून घेते आहे. आपली डिंकाची पावडर घालून झालेली आहे. कढईवरील गुळाचा पाक पण छान झालेला आहे. गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. पाक तयार करायचा नाही आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता तो सगळं मिक्स केलेला मुगाचा रवा मी कढईत घालून घेते आहे. मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे. गॅस बंद केलेला आहे त्यामुळं अजून उष्णता लागणार नाही आहे. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण घातलेली वेलदोड्याची पूड,
जायफळाची पूड, खारीक पूड, डिंक, काजू बदाम हे सगळं एकत्र होणार आहे. मी लाडू वळून घेते आहे. लाडू छान वळला जातो आहे. तुपाचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. जास्त नाही, कमी नाही असं. मस्त लाडू वळून होत आहेत. खूप सुंदर. वाह! लाडू आपले छान वळून होत आहेत. तुम्हाला जर गुळाचा पाक करायचा नसेल तर चिरलेला गूळ घालून तुम्ही सर्व मिश्रण मिक्सरमधून काढू शकता आणि लाडू वळू शकता. आपले खूप सुंदर आणि खमंग खरपूस असे लाडू तयार झालेले आहेत. चवीला तर खूपच सुंदर झालेले आहेत. लाडू वळताना मला कोणताही त्रास होत नाही आहे आणि तूप पण एकदम बरोबर पडलेलं आहे. जास्त नाही, कमी नाही आणि ते नंतर गोठणार पण नाही आहे. अशा रीतीने आपले मुगाचे पित्तशामक, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त असे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. लाडू तुम्हाला एक मी फोडून दाखवते. खूप सुंदर झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. आमच्या या चॅनेलवर ओट्सचे लाडू, डिंकाचे लाडू, हलव्याचे लाडू असे विविध प्रकारचे लाडू उपलब्ध आहेत. ते तुम्ही नक्कीच बघा. धन्यवाद.